उपवासासाठी तुम्ही कधी अशी गोड रेसिपी बनवली आहे का? चला तर मग आपण बघूया। इथे एका भांड्यात मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि हा साबुदाणा आपण 1 ते 2 वेळा पाण्याने धुवायचा आहे हलक्या हाताने चोळून आणि यामध्ये साबुदाणे बुडतील एवढं गरम पाणी टाकून ठेवायचं आहे। साबुदाणा कमीत कमी अर्धा तास भिजायला हवा। तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर एखादा तास भिजवला तरी चालेल। साबुदाणे बुडतील एवढंच पाणी टाकून आपण हे झाकून ठेवायचं आहे। दुसरीकडे एका कढईमध्ये पुन्हा 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि कढईमध्ये तो आपण भाजून घ्यायचा आहे। साबुदाणे जर कच्चे वाटले तर त्याचं पीठ छान एकसारखं बारीक होत नाही, म्हणून फक्त आपण गरम करून घ्यायचे आहेत। तेवढे गरम करायचे आहेत की हाताला आपल्याला साबुदाणे गरम लागतील इतपत गरम करून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत। गॅस बंद केलेला आहे। साबुदाणे थंड करून घेतले आहेत आणि आपण ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। या रेसिपीसाठी आपल्याला साबुदाण्याचे पीठ अगदी 2 चमचे लागणार आहे। आता सध्या ते जाडा रवा असतो त्याप्रमाणे आहे, त्यासाठी आपण आता चाळून घ्यायचं आहे आणि वरची जाड कणी राहते ती आपण टाकून द्यायची आहे। बारीक पीठ जे पडतं ते आपण वापरायचं आहे। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे। सोबतच अशाच रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम मिळेल। पीठ असं बारीक रव्यासारखं आपल्याला मिळालेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ। साबुदाणा आपला छान भिजलेला आहे, छान फुलला आहे। गरम पाण्यात टाकल्यामुळे तो मऊ सुद्धा झाला आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे। यातला मी निम्माच साबुदाणा वापरते कारण मी रेसिपीसाठी अर्ध्या लिटर दुधाचा वापर करते। तुम्ही जर 1 लिटर दूध वापरत असाल तर तुम्ही सर्व साबुदाणा वापरू शकता। आपण आता दळून घेतलेलं पीठ आहे ते मी साबुदाण्याचं पीठ 1 चमचा यामध्ये टाकला आहे आणि मिल्क पावडर 1 चमचा टाकले आहे। मोठे चमचे आहेत, म्हणजे आपला पोहे खाण्याचा 2 चमचे होतील एवढा चमचा मी वापरलेला आहे आणि चिमटभर वेलची जायफळची पूड टाकली आहे। साबुदाण्याचं पीठ 1 चमचा, मिल्क पावडर 1 चमचा आणि वेलची पावडर टाकून हे सगळं छान चुरून असा गोळा बनेल असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं गोड कमी होईल असं मला वाटते, म्हणून मी पुन्हा 1 चमचा मिल्क पावडर टाकली आहे। तुम्ही सुद्धा गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे, पण आपण याचे जे बॉल बनवणार आहे ते सुद्धा आपल्याला गोड लागले पाहिजेत, म्हणून आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे। तर अगदी 2 चमचे तरी हवीच या अर्धी वाटी साबुदाण्याला। आणि हाताला तूप लावून आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण सगळं मिश्रण हाताने चांगलं चुरून गोळा बनेल असं तयार करून घ्यायचं आहे आणि हाताला तूप लावून याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। थोडेसे प्रेस करत घट्ट गोळा आपला बॉल राहील, विरघळणार नाही असं आपण याला दाबून प्रेस करून असा गोळा बनवून घ्यायचा आहे। या पद्धतीनेच मी या साबुदाण्याच्या मिश्रणाचे सर्व बॉल्स बनवून घेते। अर्धी वाटी साबुदाण्यामध्ये साधारण 25 बॉल तयार होतात आणि ते अर्धा लिटर दुधासाठी अगदी परफेक्ट होतात। तुम्ही जर 1 लिटर दुधासाठी बनवत असाल तर 1 वाटी साबुदाण्याचे संपूर्ण तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीने 25 बॉल्स ह्याचे तयार झालेले आहेत। गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं आहे, त्यावर मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलं आहे। हे दूध आपण सकाळी तापवतो तसं तापवून ठेवलेलं आहे। त्यावर आलेली साय देखील मी वापरली आहे। साईसकटच हे दूध मी याच्यामध्ये टाकलं आहे। दूध आणखीन थोडंसं तुम्ही 1 कपभर जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल, पण कमीत कमी अर्धा लिटर दूध हवं या रेसिपीला। दुधाला छान उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा साबुदाणा पावडर आणि 1 चमचा मिल्क पावडर, आपण या 3 वस्तू वापरूनच ही रेसिपी बनवत आहोत, त्यामुळे दुधाला छान दाटसरपणा आणि चवसुद्धा छान लागेल। यासाठी आपण साबुदाण्याची पावडर 1 चमचा आणि मिल्क पावडर टाकली आहे आणि 2 चमचे दुधात मी केशर मिक्स करून ठेवले होते ते सुद्धा टाकलेले। हलकासा रंग सुद्धा याचा बदलेल आणि
चवीला सुद्धा छान लागेल. केसर भिजवलेले मी याच्यामध्ये टाकले आहेत. छान उकळून द्यायचं आहे. मिल्क पावडर आणि साबुदाण्याच्या पिठाच्या गुठळ्या होतात, त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. एकसारखं आपण याला हलवत राहायचं आहे आणि गुठळ्या झाल्या असतील तर त्या गुठळ्या आपण मोडून घ्यायच्या आहेत. खाली तळाला लागू नये यासाठी तळापासून दूध आपण छान ढवळून घ्यायचं आहे. आणि जाड बुडाचीच कढई ठेवली आहे, त्यामुळे खाली जास्त लागणार नाही. पण एखाद दुसरी गुठळी झाली तर आपण अशी चमच्याने फोडून मिक्स करायची आहे. उपवासाला बरेच जण तिखट मीठ खात नाहीत किंवा एकच वेळेला उपवास करतात, त्यावेळेला ही रेसिपी अगदी पोटभरीची आहे. तेलकटसुद्धा काही खाण्याचा प्रश्न येत नाही. तर अशी रेसिपी या एकादशीला जरूर करून बघा. यामध्ये मी वेलची पावडर टाकली आहे, बदामाचे पातळ काप आणि काजू टाकलेले आहेत. काजू बदामाचे पातळ काप केलेले टाकले आहेत. पुन्हा एकदा सगळं मिसळून घ्यायचं आहे. कढईला जी साय तयार होते कडक, तीसुद्धा आपण यामध्ये सतत खरवडून टाकायची आहे, म्हणजे दुधाला छान दाटसरपणा येतो. यामध्येच मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आपण साबुदाण्याचे बॉल्स बनवले, त्यामध्ये सुद्धा मिल्क पावडर वापरली आहे आणि दुधामध्ये सुद्धा 1 चमचा मिल्क पावडर वापरली आहे. त्यामुळे मी अर्धी वाटी साखर टाकली आहे. तुम्हाला जर आणखीन गोड हवं असेल तर 1-2 चमचे साखर वाढवू शकता. आणि दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी हे बॉल टाकून घेतलेले आहेत. सर्व बॉल आपण दुधामध्ये टाकून याला छान उकळवायचं आहे. आपण ही उपवासाची रसमलाई बनवत आहोत, तर हे साबुदाण्याचे बॉल दुधामध्ये छान शिजून द्यायचे आहेत. आपण गरम पाण्यात साबुदाणा टाकलेला आहे, त्यामुळे तो छान असा मऊ शिजल्यासारखा झालेला आहे. तरीसुद्धा झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटं छान उकळून द्यायचं आहे. साबुदाणे ट्रान्सपरंट होतात. बॉल आपल्याला असा ट्रान्सपरंट दिसतो आणि मऊ झालेले लागतात. आपण चेक करून बघायचं आहे. छान शिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत. वरून पुन्हा थोडासा मी सुकामेवा टाकला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा रसमलाई बनवून पहा. कधीतरी बदल म्हणून सुद्धा खाऊ शकता. गोड पदार्थ बनवायचा असेल तर हे बनवू शकता. पाहुणे आल्यानंतर तर एकदम मस्त आहे. उपवासाला सुद्धा खूप छान आहे. रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचं आहे, ते विसरू नका. थंड होत जाईल तसतशी ही रसमलाई एकदम दाटसर होत जाते आणि सर्व गोडपणा साबुदाण्याच्या बॉलमध्ये उतरतो, तेव्हा आणखीन छान लागते. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाऊ शकता, गरम करून खाऊ शकता. आवडल्यास लाईक करा.